नमस्ते विद्यार्थी मित्रांनो. बघा, आजच्या व्हिडिओमध्ये आपण बघणार आहे की ज्या क्षणाची तुम्ही आतुरतेने वाट बघत होता की अलॉटमेंट कधी लागेल, है ना? अलॉटमेंट म्हणजे काय, तर तुम्ही ऑप्शन फॉर्म भरले होते त्याचा रिझल्ट कधी लागेल. तर आज लागणार आहे अलॉटमेंट. सगळे विद्यार्थी आणि पालकांचे फोन येत आहेत की सर, नेमकं कधी लागेल अलॉटमेंट. सगळ्यात महत्त्वाची गोष्ट, जसं की आतापर्यंतचे अपडेट येत गेले तुम्हाला, अलॉटमेंट ही कधी लागेल कोणीही सांगू शकत नाही. ठीक आहे. प्रोबॅबिलिटी एवढी आहे की इव्हिनिंगपर्यंत लागून जायला पाहिजे. आणि जेव्हा तुमची अलॉटमेंट लागेल तेव्हा मी डायरेक्टली तुम्हाला सांगेल. आता तुम्ही म्हणाल की सर, तुम्हाला न विचारता जर आम्ही चेक करत असू तर कसं, कुठे बघणार? तर अलॉटमेंटची बघा या ठिकाणी, हां, या ठिकाणी जी आहे, तर इथे तुम्हाला अलॉटमेंटची सेपरेट लिंक येईल, किंवा तुम्ही लॉग इन केल्यानंतर त्या ठिकाणी लेफ्ट साईडला तिथं खाली, ज्या ठिकाणी ऑप्शन फॉर्म आहे त्याच्या खाली तुम्हाला अलॉटमेंटची लिंक येईल. ठीक आहे. त्याच्यावरती क्लिक केल्यानंतर तुम्हाला अलॉटमेंट समजेल, किंवा डायरेक्टली सेपरेटली इथे लिंक येणारच आहे. आल्यानंतर मी एक 5 मिनिटाच्या आतमध्ये आपल्या ग्रुपवरती लिंक टाकेल, तेव्हा तुम्ही बघून घ्यायचं. आता बघा, अलॉटमेंट झाल्यानंतर एक गोष्ट लक्षात ठेवायची की अलॉटमेंट झाल्यावर तुम्हाला पहिलं ऑप्शन किती नंबरचं लागलंय. ठीक आहे. 1 नंबरचं जर ऑप्शन लागलं असेल तर तुमचं ते ऑटो फ्रीज होऊन जाणार. ऑटो फ्रीज झाल्यावर तुम्हाला काय करावं लागतं, तर त्याच कॉलेजला ॲडमिशन तुम्हाला घ्यावं लागेल. 2 नंबर किंवा त्याच्या पुढचा जर नंबर लागला असेल तर तुम्हाला बेटरमेंट करावं लागतं, म्हणजे नॉट फ्रीज करायचं. ते कसं करायचं ते पण मी तुम्हाला व्हिडिओमध्ये स्टेप बाय स्टेप डायरेक्टली स्क्रीनवरती दाखवून देईल, आणि तसं तुम्हाला फॉलो करायचं आहे. त्या अगोदर तुम्हाला सीट ॲक्सेप्टन्स स्टेटस म्हणतो ना आपण, किंवा सेल्फ व्हेरिफिकेशन असतं त्याच्यात. सीट ॲक्सेप्टन्समध्ये काय असतं, अगोदर सेल्फ व्हेरिफिकेशन, स्वतःला तुम्हाला व्हेरीफाय करायचे असते. तुम्ही जे डॉक्युमेंट अपलोड केलेले आहेत ते करेक्ट आहेत का, प्लस तुम्ही तुमची जी इन्फॉर्मेशन आहे तुम्ही फिल केलेली ती करेक्ट आहे का, चेक करायची. ठीक आहे. एखाद्या विद्यार्थ्याचं मेलचं फिमेल जर झालं असेल तर ते पण चेक करायचं. कारण बघा, जर मुलगा असेल आणि चुकून त्याच्याकडनं फिमेल जर झालं असेल तर त्या विद्यार्थ्याला ते अलॉट झालेलं कॉलेज जे आहे ते कॅन्सल होऊ शकतं. जर तुम्ही चुकीनं येस केलं तर. जर चुकलं असेल तर डायरेक्टली नो करायचं. काय होईल, तुमची यावेळेसची अलॉटमेंट कॅन्सल होईल. तुम्हाला दुसऱ्या राऊंडमध्ये ऑप्शन फॉर्म भरता येईल. बट तुम्ही चुकीनं जर एखादा डॉक्युमेंट तुमच्याकडे नसताना करेक्ट केलं आणि ते ॲडमिशनच्या वेळेस जर तुमच्याकडे ते अवेलेबल नसेल तर डायरेक्टली तुमची ॲडमिशन कॅन्सल होते आणि तुम्ही कॅप राऊंडच्या बाहेर जातात. ठीक आहे. जर एनी मिस्टेक जर काही झाली असेल तर त्या ठिकाणी करेक्ट करेक्ट करता येईल तुम्हाला, मायनर असेल तर. ठीक आहे. ओके. तर सेल्फ व्हेरिफिकेशन करायचं. त्याच्यानंतर 2 ऑप्शन असतील आपल्याला. एक असेल फ्रीज आणि दुसरं असेल नॉट फ्रीज. ठीक आहे. फ्रीज हे ऑप्शन कोणी सिलेक्ट करायचं आहे, तर ज्या विद्यार्थ्याला कॅप राऊंड 1मध्ये असं कॉलेज भेटलेलं आहे जिथं त्या विद्यार्थ्याला ॲडमिशन घ्यायचं आहे. असं जर ऑप्शन असेल तर तुम्ही फ्रीज करायचं. ठीक आहे. फ्रीज केल्यानंतर तुम्हाला ₹1000 फीस भरावी लागणार आहे. आता ही ₹1000 जी फीस आहे ही, त्याला म्हणतो आपण सीट ॲक्सेप्टन्स फी. काय म्हणतो? सीट ॲक्सेप्टन्स फी. आता ही फी जी आहे ₹1000 ती नॉट रिफंडेबल असते. आणि बघा याच्यामध्ये काय आहे, तर सीट ॲक्सेप्ट बेटरमेंट जर केलं, सपोज फ्रीज केलं तुम्ही, तर ₹1000 भरल्यानंतर तुमच्याकडे रिसिप्ट येईल. ती घेऊन तुम्हाला ॲडमिशनला जायचं आहे. ठीक आहे. आता काही विद्यार्थी असे असतील की सर, बेटरमेंट करायचं आहे आम्हाला, तर तरी पण फी भरावी लागेल का? तर हो. जर तुम्ही बेटरमेंट केलं किंवा नॉट फ्रीज केलं तरी पण तुम्हाला ₹1000 भरावे लागणार आहे. ठीक आहे. आता ₹1000 भरले, तर पुढच्या राऊंडला गेले. मग दुसऱ्या राऊंडला परत तुम्हाला बेटरमेंट किंवा फ्रीज करायचं असेल तर परत 1000 भरावे लागतील का? तर असं नाही आहे. फक्त ₹1000 एकदाच भरायचे आहेत तुम्हाला. सपोज या राऊंडमध्ये तुम्ही बेटरमेंट केलं, ₹1000 भरले. पुढच्या राऊंडमध्ये परत बेटरमेंट करायचं आहे तुम्हाला, परत ₹1000 भरायची गरज नाही. ₹1000 तुम्हाला फक्त एकदाच भरावे लागतील. आणि ज्या राऊंडला तुमचा नंबर लागेल तेव्हा फ्रीज करायचं असेल, तेव्हाही तुम्हाला परत फी भरायची गरज पडणार नाही. ही सीट ॲक्सेप्टन्स फी जी आहे ते ₹1000 तुम्हाला एकदाच फक्त भरायची आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. ते स्टेप बाय स्टेप प्रोसेसमध्ये मी नंतर सांगेलच तुम्हाला. ओके. आता बघा, केअरफुली खूप ह्या गोष्टी लक्षात ठेवायच्या आहेत. जे विद्यार्थी फ्रीज करतील, ठीक आहे, सेल्फ व्हेरिफिकेशन तर व्यवस्थित करायचंच आहे. आता जे विद्यार्थी काय करतील, फ्रीज करतील, त्या विद्यार्थ्यांनी कॉलेजला ॲडमिशनला जायचं आहे. तर ॲडमिशनच्या वेळेस डॉक्युमेंट कोणते लागतील? बघा, परत सांगतो मी. या ठिकाणी डेमो दाखवतो तुम्हाला कोणते डॉक्युमेंट्स लागतील ते.
स्टुडंटच्या लॉग इनमध्ये गेल्यानंतर एखादं लॉग इन करून दाखवतो. एक मिनिट. सपोज या स्टुडंटचं लॉग इन करू आपण. लॉग इन केल्यानंतर कोणत्या प्रिंट लागतील तुम्हाला हे लक्षात द्या. तर इथं प्रिंटचं जे ऑप्शन आहे, इथं प्रिंटचं ऑप्शन आहे, तर याच्यामध्ये जर गेलो तुम्ही तर ह्या ज्या प्रिंट आहेत, ॲक्नॉलेजमेंट कोणती लागेल? पहिली लागेल ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट, दुसरी लागेल या ऑप्शन फॉर्मची गरज नाही पडणार, हे प्रोविजनल मेरिटची सोबत राहू द्या. प्रोविजनलची नाही, फायनल मेरिटची एक सोबत राहू द्या. हे ॲक्नॉलेजमेंटची प्रिंट तुम्हाला लागेल. ठीक आहे. त्यानंतर रजिस्ट्रेशनची प्रिंट लागेल. हे रजिस्ट्रेशन आणि ॲक्नॉलेजमेंट या दोन्हीचे प्रिंट लागेल तुम्हाला. आणि सीट ॲक्सेप्टन्स केल्यावर जे लेटर लागेल तुमचे अलॉटमेंट लेटर, तर त्याची एक प्रिंट लागेल तुम्हाला. ओके. आणि फायनल मेरिट लिस्टची गरज तर पडणार नाही, बट हां, याची काही गरज नाही पडणार, 3च लागतील तुम्हाला. ओके. आणि ज्या विद्यार्थ्यांनी हे केलेलं आहे, कोणतं FC फिजिकल स्क्रुटिनी केलेलं आहे, तर त्या विद्यार्थ्यांना बाकी काही लागणार नाही, कारण त्यांचा ऑलरेडी सेट जो आहे तो हा झालेला असेल. आता बघा, लॉग इन केल्यानंतर हे लॉग इन केलेलंच आहे आपण. इथे जे आहे, इथे तुम्हाला काय दिसेल? तुमची प्रोविजनल अलॉटमेंटची लिंक वगैरे दिसेल. ठीक आहे. लिस्ट लागल्यानंतर मी डायरेक्टली तुम्हाला तुमच्या ग्रुपवरती टाकेलच, त्यामुळे त्या ठिकाणी तुम्ही बघून घ्यायचं. ठीक आहे. आता आणखी काही विद्यार्थी असे असतील की ज्यांचा कॉलेजच लागणार नाही कोणतंच, है ना. जर कॉलेज नाही लागलं तर काय करणार ते विद्यार्थ्यांनी? बरोबर आहे ना. तर अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं? हां, अशा विद्यार्थ्यांनी काय करायचं आहे? तर दुसरा राऊंड खूप केअरफुली भरायचा आहे. आणि बघा, ऑप्शन फॉर्म व्यवस्थित भरायचं, कारण कॅप राऊंड 2ची वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले होईल. तो वॅकन्सी सीट मॅट्रिक्स डिस्प्ले झाल्यानंतरच तुम्ही कॅप राऊंड 2 भरायचा आहे. का? कशामुळे? कारण कॅप राऊंड 1मध्ये 90% जागा ह्या तुमच्या फुल होऊन जातात. कॅप राऊंड 2साठी खूप कमी जागा शिल्लक राहतात आणि तुमच्या कॅटेगरीची जागा आहे की नाही हे बघूनच तुम्हाला ऑप्शन फॉर्म दुसरा भरावा लागेल. त्यामुळे दुसरा ऑप्शन फॉर्म खूप केअरफुली भरायचा आहे. तर ज्या विद्यार्थ्याचा पहिल्या राऊंडमध्ये नंबर लागला नाही त्यांनी दुसरा राऊंड भरायचाच आहे. प्लस ज्या विद्यार्थ्यांना पहिल्या राऊंडमध्ये कॉलेज लागलं आहे, बट त्यांना ते कॉलेज नको आहे, है ना, तर असे विद्यार्थी काय करू शकतात? बेटरमेंटचं ऑप्शन चूज करू शकतात 1000 रुपये भरून. आणि जे एखादा विद्यार्थी असा असू शकतो की त्याला ते कॉलेज पाहिजेच नव्हतं, पण ते कॉलेज लागलं आहे ना, तर त्या विद्यार्थ्यांना बेटरमेंट नाही केलं तरी चालेल. म्हणजे 1000 रुपये न भरताही तो दुसऱ्या राऊंडचा ऑप्शन पण भरू शकतो. पण लक्षात घ्या, कोणतं ना कोणतं कॉलेज एक बॅकअप म्हणून आपल्याला पाहिजे असतं. ठीक आहे. जर आपल्याकडे एखादं कॉलेज लागलेलं बॅकअपमध्ये असेल तर त्या ठिकाणी काही प्रॉब्लेम येणार नाही. त्यामुळे बेटरमेंट तुम्ही करा. एखादं कॉलेज जे आहे ते एकदम शेवटचं ऑप्शन राहतं दुसऱ्या राऊंडच्या वेळेस. ठीक आहे. आय होप तुम्हाला समजलं असेल. आणि जर तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरण्यामध्ये अडचण येत असेल तर तुम्ही मला कॉन्टॅक्ट करू शकता. आमची टीम तुम्हाला ऑप्शन फॉर्म भरून देईल तुमच्या इंटरेस्टनुसार, प्लस तुमच्या पर्सेंटेजनुसार कोणत्या कॉलेजला लागू शकतो नंबर त्यावरून. ठीक आहे. त्यासाठी तुम्हाला व्हॉट्सअपचा ग्रुप जॉईन करायचा आहे. व्हॉट्सअपच्या ग्रुपमध्ये ॲडमिनमध्ये माझा नंबर आहे, त्या ठिकाणी तुम्ही इंटरेस्टेड म्हणून टाका. त्या ठिकाणी तुम्हाला हेल्प केली जाईल. ठीक आहे. भेटू आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये. थँक्यू.